राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा। सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार का याकडे लक्ष। आज सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांच्या दिल्लीत महत्त्वाच्या भेटीगाठी। जेपी नड्डांसोबत देखील बैठक, तर निर्मला सीतारामन यांच्यासोबतही राज्यातील प्रकल्पांबाबत चर्चा। माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद जाणार। दिल्लीतल्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती। वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये फडणवीस तटकरेंची वरिष्ठांसोबत चर्चा। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। मंत्रिमंडळात फेरबदल होणार। सामनामधून मोठा दावा, तर सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याची राऊतांची टीका। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये। राष्ट्रवादीचे आमदार धर्माराव बाबा अत्राम यांचा घरचा आहे, तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची देखील मागणी। धुळ्यात कोकाटेंचे समर्थक विरोधक आमने सामने। कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन। पत्ते दाखवत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का, हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी घ्यावा। कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाल्यानंतर भुजबळ यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। संजय राऊतांचा मोठा आरोप। घोटाळ्यातील अमित साळुंखे श्रीकांत शिंदेंचा निकटवर्ती असल्याचा देखील आरोप। अजित पवार विजय घाडगेंच्या भेटीसाठी रवाना। पुण्यातील VIP रेस्ट हाऊसमध्ये भेट होण्याची शक्यता। सुरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर घाडगे अजितदादांची भेट घेणार। खडकवासला विधानसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या 2 EVMची पडताळणी थांबवली। शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचा आक्षेप। कोल्हापूर उत्तर विधानसभेतील मतदान फेरपडताळणी प्रक्रियेवर पराभूत उमेदवाराचा आक्षेप। गेल्या 1.5 तासापासून मतदान फेरपडताळणी प्रक्रिया थांबली। ज्ञानेश्वरी मुंडेंचं भर पावसात कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी। ग्रामस्थही आंदोलनात सहभागी। मुंबईत पावसाची संततधार सुरूच। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्येही पावसाला जोर, तर मुंबईत समुद्रात मोठ्या लाटा। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली। भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। राहुल नार्वेकरांकडून गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या कामाची पाहणी। मूर्तीचं आगमन आणि विसर्जनात अडथळा येऊ नये यासंदर्भात आढावा। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती। निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच योजनेतून बाद। उल्लू, अल्ट बालाजी आणि देसी फ्लिक्स ॲपवर बंदी। अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा ठपका। देशभरातील 25 वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारचे आदेश। अनिल अंबानींच्या देशभरातील मालमत्तांवर छापेमारी सुरूच। सलग दुसऱ्या दिवशीही अनिल अंबानींच्या संस्थांवर ईडीचे छापे। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाबाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळला। सुदैवानं दुखापत नाही। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात 4चाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील घटना। एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांची भेट घेणार। दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम। राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच। आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, तर 46 जण जखमी। सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष पेटला।